हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ सायन्समध्ये मी सायन्स तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत EVS स्टँडर्ड 4चा लेसन वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड. चल तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच वी नीड वॉटर? आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज असते? आपल्याला पाणी पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी अशा अनेक कामांसाठी पाण्याची गरज असते. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? द पिक्चर बिलो शोज सम कंटेनर्स यूज्ड फॉर स्टोरिंग वॉटर ॲट होम. खाली घरी पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही भांड्यांची चित्रे दिलेली आहेत. विच ऑफ दिस हॅव कम इन टू यूज मोर रिसेंटली? मोर रिसेंटली म्हणजे अलीकडच्या काळामध्ये यापैकी कोणती भांडी वापरण्यात येतात? व्हॉट मटेरियल्स आर यूज टू मेक दिस डिफरंट कंटेनर्स? हे वेगवेगळे कंटेनर्स बनवण्यासाठी कोणते मटेरियल यूज करतात? व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ हॅव्हिंग अ लीड अँड अ टॅप ऑन द कंटेनर? ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, लीड म्हणजे झाकण, टॅप म्हणजे नळ. या पाण्याच्या भांड्यांना झाकण आणि नळ असण्याचे फायदे काय आहेत? वी नीड वॉटर ऑल द टाईम. आपल्याला प्रत्येक वेळी पाण्याची गरज असते. वी हॅव टू स्टोर वॉटर इन द हाऊस सो दॅट वी कॅन गेट इट व्हेन वी नीड इट. आपल्याला पाणी साठवून ठेवावे लागते जेणेकरून जेव्हा आपल्याला पाण्याची गरज लागेल तेव्हा आपल्याला ते वापरता येईल. Earlier brass and copper pots as well as earthen pots were used to store water. पूर्वी ब्रास म्हणजे तांब्याचे आणि कॉपर म्हणजे पितळेची भांडी तसेच earthen pots म्हणजे मातीची भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जात. Ask your parents or grandparents for the names by which these different pots were known. तुमचे पॅरेंट्स किंवा ग्रँडपॅरेंट्सना हे पॉट्स कोणत्या नावाने ओळखले जायचे याबद्दल विचारा. पीपल ऑल्सो बिल्ड टँक्स इन देअर हाऊसेस टू स्टोअर वॉटर. लोक त्यांच्या घरामध्ये वॉटर टँक सुद्धा बांधायचे. नावडेज स्टील और प्लास्टिक इज ऑल्सो यूज टू मेक डिफरंट कंटेनर्स फॉर स्टोरिंग वॉटर. आता स्टील, प्लास्टिक वापरून पाणी साठवण्याची वेगवेगळी भांडी बनवतात. केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. पिण्याच्या पाण्याची काळजी. टू इन्शुअर गुड हायजीन वी मस्ट हॅव सेफ ड्रिंकिंग वॉटर. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण स्वच्छ पिण्याचं पाणी वापरलं पाहिजे. इफ वी कन्झ्युम कंटॅमिनेटेड वॉटर इट कॅन कॉज डिसीजेस. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी. जर आपण दूषित पाणी प्यायलो तर आपण आजारी पडू शकतो. That is why we take special care of water we store for drinking and cooking. म्हणूनच पिण्याचे पाणी आणि स्वयंपाकाचे पाणी साठवताना विशेष काळजी घेतली पाहिजे. We keep the drinking water containers covered. आपण पिण्याच्या पाण्याचे भांडे झाकून ठेवले पाहिजे. This prevent dust and other rubbish from entering the water. यामुळे धूळ आणि इतर कचरा पाण्यामध्ये जात नाही. If we dip our hands in the water to take it out, the dirt on our hands can enter the water. आपण पाणी घेताना आपले हात पाण्यामध्ये बुडवले तर आपल्या हाताची घाण धूळ त्या पाण्यामध्ये जाते. So we use a dipper to take the water and we replace the lid at once. त्यामुळे आपण पाणी घेण्यासाठी या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे डिपरचा वापर केला पाहिजे आणि परत झाकून लावून ठेवले पाहिजे. बट द बेस्ट मेथड ऑफ टेकिंग वॉटर इज टू हॅव अ टॅप ऑन द कंटेनर. पण पाणी घेण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे भांड्याला टॅप म्हणजे नळ असणे. दिस वे इट बिकम्स इझियर टू टेक द वॉटर अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट्स कंटॅमिनेशन. अशा भांड्यांमुळे पाणी घेणं खूप सोपं होतं आणि पाणी दूषितही होत नाही. When the water in a container is finished, we wash the container well before refilling it.
जेव्हा पाण्याच्या भांड्यामधलं पाणी संपतं तेव्हा ते भांड व्यवस्थित धुवून मगच त्यात परत पाणी भरायचं. इफ वी टेक सच केअर ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन. जर अशा प्रकारे काळजी घेतली तर पाणी नेहमी स्वच्छ राहील. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, वॉटर डज नॉट बिकम स्टेल म्हणजे शिळ. पाणी कधीही शिळ होत नाही. सम पीपल बिलीव्ह दॅट द प्रिव्हियस डेज ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी थ्रोन अवे अँड फ्रेश वॉटर स्टोर्ड एव्हरी डे बिकॉज द प्रिव्हियस डेज वॉटर बिकम स्टेल. काही लोकांना असं वाटतं की आदल्या दिवशीचं पिण्याचं पाणी ओतून टाकायचं आणि रोज नवीन फ्रेश पाणी भरायचं, कारण आदल्या दिवसाचं पाणी शिळं होतं. बट दिस इज अ मिसकन्सेप्शन. मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज. पण हा गैरसमज आहे. थ्रोइंग अवे दॅट वॉटर अमाउंट्स टू वेस्टिंग गुड वॉटर. एवढं पाणी टाकून देणं म्हणजे चांगलं पाणी वाया घालवणं. वी शुड यूज ड्रिंकिंग वॉटर फॉर अदर पर्पजेस ओनली इफ इट गेट्स डर्टेड ड्यू टू सम रिझन. जर काही कारणामुळे पाणी खराब झालं असेल तर हे पाणी आपण पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी वापरायला हवं. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय हॅव पीपल बेगन टू यूज प्लास्टिक और स्टील कंटेनर्स फॉर स्टोरिंग वॉटर. लोकांनी पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक किंवा स्टीलचे कंटेनर्स वापरणं का चालू केलं? ट्राय दिस. हे करून पहा. डू दिस अंडर अडल्ट सुपरविजन. हे मोठ्यांच्या मदतीने ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घ्यायची. कट ऑफ इट्स अपर नॅरो पोर्शन. त्याचा वरचा अरुंद भाग कट करून टाकायचा. मेक 4 स्मॉल होल्स ऑन द 4 साइड्स ऑफ द बॉटल नियर इट्स बेस. बॉटलच्या खालच्या बाजूने चारही बाजूने 4 छोटे होल पाडायचे. कट अ स्पेंट बॉल पेन रिफिल इंटू 4 पीसेस. रिकामी बॉल पेनची रिफिल घेऊन त्याचे 4 तुकडे करायचे. फिक्स 1 पीस इंटू ईच ऑफ द 4 होल्स टाईटली. आणि बॉटलच्या 4ही होलमध्ये रिफिलचा एक तुकडा घट्ट लावायचा. फिल द बॉटल विथ वॉटर. या बॉटलमध्ये पाणी भरायचे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय पाहायला मिळतं? वॉटर फ्लोज फ्रॉम ऑल द 4 ट्यूब्स. पाणी 4ही ट्यूब्समधून बाहेर येतं. व्हॉट डज दिस टेल अस. यावरून आपल्याला काय समजतं? युजिंग पाईप्स वी कॅन डिस्ट्रीब्यूट वॉटर स्टोर्ड इन वन प्लेस टू सेव्हरल डिफरंट प्लेसेस ॲट द सेम टाईम. पाईप्स वापरून आपल्याला एकाच वेळी एका ठिकाणी साठवलेलं पाणी वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता येतं. लार्ज सिमेंट और प्लास्टिक टँक्स आर इन्स्टॉल्ड ऑन द रूफ्स ऑफ बिग बिल्डिंग्स. सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या मोठ्या बिल्डिंगच्या छतावर बसवतात. वॉटर फ्रॉम दिस टँक्स कॅन बी पाईप टू द किचन्स, बाथरूम्स, टॉयलेट्स इन धीस बिल्डिंग्स. या मोठ्या टाक्यामधलं पाणी पाईपच्या साहाय्याने बिल्डिंगच्या किचन, बाथरूम, टॉयलेटमध्ये सोडलं जातं. When taps are fitted on the pipes, water can be taken or shut off according to the need. जेव्हा पाईप्सना नळ बसवले जातात तेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच नळ चालू करून पाणी घेऊ शकतो किंवा बंद करू शकतो. This is how water from just one tank can be obtained at several places in a building at the same time. अशा प्रकारे एकाच वेळी एका टँकमधलं पाणी बिल्डिंगच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवू शकतो. पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे या वरच्या पाईपद्वारे पाणी बिल्डिंगच्या मोठ्या टँकमध्ये चढवलं जातं आणि या पाईपने पाणी सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कॅन यू टेल. तुम्ही सांगू शकाल का? इफ द रूल इज फॉर एव्हरीवन इन द हाऊस टू कुक फॉर देमसेल्फ, व्हॉट वुड बी 1. The advantages. 2. The disadvantages. जर घरामध्ये प्रत्येकाने आपल्यासाठी स्वयंपाक करून घ्यायचा असा नियम असेल तर त्यांचे काय ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे असतील. इफ एव्हरी फॅमिली हॅड टू कलेक्ट द वॉटर दे नीड एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर, व्हॉट वुड बी 1. The advantages.
2. The disadvantages. जर प्रत्येक फॅमिलीला रोज नदी भरून पाणी आणावं लागलं तर काय होईल? याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय असतील? वॉटर सप्लाय फॉर अ ह्युमन सेटलमेंट. लेक्स, रिव्हर्स, रिसर्वॉयर्स आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर. लेक्स म्हणजे तलाव, रिव्हर्स म्हणजे नद्या, रिझर्वॉयर्स म्हणजे जलाशय. हे पाण्याचे सोर्स आहेत. दे आर ऑफन ॲट लॉंग डिस्टन्सेस फ्रॉम अवर हाऊसेस. हे सर्व आपल्या घरापासून खूप लांब अंतरावर असतात. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टंट प्लेसेस. एवढं लांबून पाणी आणणं खूप कठीण असतं, खूप डिफिकल्ट असतं. बिसाइड्स, वी कॅनॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज्ड ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. तरीही हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो याची गॅरंटीच नाही. दॅट इज वाय अ लार्ज वॉटर सोर्स इज आयडेंटिफाईड नियर अ सेटलमेंट. त्यामुळे जिथे माणसांची वस्ती असते अशा ठिकाणी जवळच मोठा वॉटर सोर्स शोधला जातो. वॉटर फ्रॉम इट इज ब्रॉट थ्रू लार्ज पाईप्स टू अ कॉमन प्लेस. आणि त्यातून मोठ्या पाईप्सद्वारे एका ठिकाणी हे पाणी साठवलं जातं. देअर द वॉटर इज मेड सेफ फॉर ड्रिंकिंग. इथे हे पाणी पिण्यायोग्य बनवलं जातं. दिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. याला वॉटर प्युरिफिकेशन असे म्हणतात. अरेंजमेंट्स आर मेड टू डिस्ट्रीब्यूट दिस वॉटर ऑल ओव्हर द टाउन ऑर सिटी. हे पाणी शहरांमध्ये किंवा गावांमध्ये सगळीकडे पुरवण्यासाठी अरेंजमेंट केली जाते. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. यालाच पाण्याचे डिस्ट्रीब्युशन म्हणजे पाण्याचे वाटप असे म्हणतात. त्यानुसार तुम्ही सांगू शकाल का? When we draw water into a spray pump from a bucket of water, in which direction does the water flow? पाण्याच्या बकेटमधून जेव्हा आपण पंपमध्ये पिचकारीमध्ये पाणी भरून घेतो तेव्हा पाणी कोणत्या दिशेने येत असतं? पाणी वरच्या दिशेने येतं. जेव्हा आपण पंपचा हँडल फोर्सने वरच्या दिशेने ओढतो तेव्हा पाणी वरच्या दिशेने पंपमध्ये भरलं जातं. Water tanks at a height. We know that water flows downwards. आपल्याला माहित आहे पाणी खालच्या दिशेने वाहतं. But if we want to lift water upwards, we have to use some force. पण जर आपल्याला पाणी वरच्या दिशेला लिफ्ट करायचं असेल तेव्हा आपल्याला फोर्स यूज करायला लागतो. To do that, we need to use a machine. त्यासाठी आपल्याला मशीनचा वापर करावा लागतो. मशीन्स यूज फॉर लिफ्टिंग वॉटर आर कॉल्ड पंप्स. या मशीनला पंप्स असे म्हणतात. पंप्स रन ऑन डिझेल ऑर इलेक्ट्रिसिटी. हे पंप्स डिझेल किंवा विजेवर चालतात. बिफोर इलेक्ट्रिसिटी वॉज डिस्कवर्ड इट वॉज नॉट पॉसिबल टू रेज वॉटर टू व्हेरी ग्रेट हाईट्स. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी उंचावर नेणं शक्य नव्हतं. बट इलेक्ट्रिक पंप्स कॅन हेल्प अस डू सो. पण आता इलेक्ट्रिक पंपच्या साहाय्याने हे शक्य झालं. हेन्स वॉटर कॅन बी फिल्ड इन टँक्स ॲट अ हाईट, वॉटर टॉवर्स अँड सप्लाइड फ्रॉम देअर टू टाउन्स अँड सिटीज. त्यामुळे उंचावरच्या टँक्समध्ये पाणी भरता येतं आणि त्यातूनच हे पाणी इतर शहरामध्ये पोहोचवता येतं. Such tanks are used to store the water that leaves the water purification plant. असे टँक्स वॉटर प्युरिफिकेशन प्लांट मधून आलेलं पाणी साठवण्यासाठी वापरतात. According to need, water is released from these tanks through big pipes. गरजेनुसार या टँक मधलं पाणी मोठ्या मोठ्या पाईप्सद्वारे सोडलं जातं. These pipes branches out into many smaller pipes which lead the water to different areas around the large water tank. या मोठ्या पाईप्सना पुढे छोटे छोटे पाईप्स जोडून पाणी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या वॉटर टँक मध्ये पाठवलं जातं. In a particular area, the pipe branches out into smaller and smaller pipes which take water to every house. आणि या टँक मधून छोट्या छोट्या पाईप्सद्वारे वेगवेगळ्या घरात पाणी पुरवलं जातं. In some places there are 2 or 3 common taps for the whole area.
काही ठिकाणी पूर्ण भागात 2-3 कॉमन नळ बसवलेले असतात. पीपल लिव्हिंग इन दॅट एरिया कम देअर टू फिल वॉटर फॉर देअर फॅमिलीज. त्या भागात राहणारे लोक या कॉमन टॅपमधून पाणी भरून आपापल्या घरी घेऊन जातात. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, ह्युमन बीइंग्स कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्याशिवाय जगू शकत नाही. Hence it is necessary to have a source of water as close as possible to where we live. त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे पाण्याचा सोर्स असणं गरजेचं आहे. That is why in olden days cities grew on the banks of big rivers. त्यामुळेच पूर्वीच्या काळी सिटीज मोठ्या नदीच्या किनारीच ग्रीव झाल्या. There are many such cities in our country. आपल्या देशात अशा बऱ्याच सिटीज आहेत. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ अवर कंट्री. दिल्ली ही आपल्या देशाची कॅपिटल म्हणजे राजधानी आहे. इट इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर यमुना इन नॉर्थ इंडिया. दिल्ली भारताच्या उत्तरेला यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे. पटना ऑन द बँक्स ऑफ द गंगा in Bihar and Nashik in Maharashtra on the banks of the Godavari are other examples of such ancient cities. बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर पटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नाशिक आहे. ही सर्व प्राचीन शहरांची उदाहरणे आहेत. एन्शियंट म्हणजे प्राचीन. Even today in some places water is drawn from wells or borewells for use at home. आजही काही ठिकाणी घरी वापरण्यासाठी पाणी वेल्स किंवा बोरवेल्स मधून काढलं जातं. But it needs to be ensured that the water is potable. पण हे पाणी पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी. Ensured म्हणजे खात्री करून घेणे. If it is not, then it should be boiled for the purpose of drinking so that it will not endanger our health. जर नसेल तर ते पाणी उकळून प्यायला हवं. त्यामुळे आपल्या आरोग्याला हानी होणार नाही. In some places water is supplied by transporting it by means of tankers. काही ठिकाणी पाणी टँकर्सनी सुद्धा सप्लाय केलं जातं, पुरवलं जातं. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, हाऊ मच वॉटर इज रिक्वायर्ड इन युअर हाऊस एव्हरी डे. तुमच्या घरी रोज किती पाणी लागतं. हू फिल्स दिस वॉटर, हे पाणी कोण भरतं. ट्राय दिस, हे करून पहा. टेक एन एम्प्टी बकेट, एक रिकामी बादली घ्या. लिफ्ट इट टू गेट एन आयडिया ऑफ इट्स वेट, ती बादली उचलून त्याचं वजन बघा. Now half fill it with water and see how much heavier it becomes. आता ही बादली पाण्याने अर्धी भरा आणि बघा किती जड आहे. It must be quite a hard chore to carry a bucket full of water from one place to another. Don't you agree? भरलेली बकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून नेणं थोडं कठीण आहे, हो ना. रिमेंबर हाऊ मच वॉटर यू नीड इन युअर हाऊस. लक्षात ठेवा तुम्हाला घरात किती पाणी लागतं. नाव यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच वर्क इज डन टू फिल दॅट मच वॉटर. आता तुम्हाला समजलंच असेल हे पाणी भरण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, विच फ्यूल इज यूज टू रन द फॉलोइंग मशीन्स. खाली दिलेलं मशीन चालवण्यासाठी कोणतं फ्यूल वापरतात. द हँड पंप दॅट लिफ्ट्स वॉटर फ्रॉम अ बोरवेल. बोरवेलचं पाणी बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा हँड पंप. द पंप यूज टू स्टोअर वॉटर इन द वॉटर टॉवर. वॉटर टॉवरमध्ये पाणी चढवण्यासाठी जे पंप वापरतात त्यांना कोणतं फ्यूल वापरलं जातं. द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू अ सर्टन एरिया. टँकर्स जे वेगवेगळ्या एरियामध्ये पाणी पुरवतात. Many people are engaged in the work of water purification, storage and distribution. Water purification, water storage आणि water distribution या सगळ्यामध्ये खूप लोक काम करत असतात. Electricity or diesel are used to run the machines for these purposes. या सगळ्यासाठी ज्या मशीन वापरतात
त्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा डिझेल लागतं. अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड फॉर दिस वर्क. या कामासाठी खूप पैसे लागतात. हेन्स पोटेबल वॉटर प्रोव्स टू बी अन एक्सपेन्सिव्ह सबस्टेन्स. त्यामुळे पोटेबल वॉटर हे खूप महागडं सबस्टेन्स आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडं. वी मस्ट टेक केअर ऑफ वॉटर जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर अदर व्हॅल्युएबल्स. आपण जसं आपल्या इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचीही काळजी घेतली पाहिजे. We must not allow stored tap water to be wasted or become contaminated. भरून ठेवलेल्या नळाचं पाणी आपण वाया जाऊ द्यायचं नाही किंवा दूषित होऊ द्यायचं नाही. What can we do to use water without wastage? आपण पाणी वाया न घालवता कसं वापरू शकतो? If the water you have taken in a mug to wash your face is left over, will you throw it away or keep it to use later? तुम्ही तोंड धुण्यासाठी मगमध्ये घेतलेलं पाणी जर शिल्लक राहिलं तर तुम्ही ते ओतून टाकणार की नंतर वापरण्यासाठी ठेवणार? ते पाणी नंतर वापरण्यासाठी ठेवायला हवं. While you brush your teeth, do you keep the tap running or do you turn it off in between? तुम्ही ब्रश करताना नळ चालूच ठेवाल की मध्ये मध्ये नळ बंद कराल? पाण्याचा नळ मध्ये मध्ये बंद करायला हवा. त्यामुळे पाणी वेस्ट होणार नाही. डू यू थ्रो अवे द वॉटर यूज्ड फॉर वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा और डू यू वॉटर युअर प्लांट्स विथ इट? भाज्या, फळे इत्यादी धुण्यासाठी वापरलेले पाणी तुम्ही फेकून देता की ते पाणी झाडांना घालता? आपण हे पाणी झाडांना घातलं पाहिजे. When rinsing things under a tap, do you turn it on fully or just enough? जेव्हा तुम्ही नळाखाली काही वस्तू धुता तेव्हा तुम्ही नळ पूर्ण फुल स्पीडने चालू ठेवता की जेवढी गरज आहे तेवढाच नळ चालू ठेवता? जेवढी गरज आहे तेवढाच नळ चालू ठेवायला हवा जेणेकरून जास्तीचं पाणी फुकट जाणार नाही. Use your brain power. The garden is to be watered. गार्डनला पाणी द्यायचं आहे. टॅप वॉटर अँड वेल वॉटर आर बोथ अवेलेबल. नळाचं पाणी आणि विहिरीचं पाणी दोन्ही अवेलेबल आहे. व्हॉट विल यू यूज? तर तुम्ही कोणतं पाणी वापराल? आपण विहिरीचं पाणी वापरायला हवं. व्हॉट वी हॅव लर्न? आपण या लेसनमधून काय शिकलो? वी नीड वॉटर कंटिन्यूली. आपल्याला प्रत्येक वेळी पाण्याची गरज असते. सो वी स्टोर वॉटर ॲट होम. त्यामुळे आपण घरी पाणी साठवून ठेवतो. अ लीड अँड टॅप ऑन अ वॉटर कंटेनर हेल्प टू कीप द वॉटर क्लीन अँड मेक इट इझियर टू यूज. पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवल्यामुळे आणि भांड्याला नळ असल्यामुळे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते आणि पाणी घेण्यासाठी सोपे पडते. इफ ड्रिंकिंग वॉटर इज नॉट पोटेबल इट कॅन कॉज डिसीजेस. जर पिण्याचं पाणी पिण्यायोग्य नसेल तर आजार होऊ शकतात. Therefore, special care must be taken of drinking water. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. Cities and towns have water purification centers and distribution systems. सिटीज आणि टाउन्समध्ये वॉटर प्युरिफिकेशन सेंटर्स आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स असतात. If we use water from other sources, we should ensure that it is potable. जर आपण इतर सोर्सेसमधून पाणी वापरत असलो तर ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी. Obtaining potable water involves labor as well as expense. पोटेबल वॉटर बनवण्यासाठी माणसे तसेच पैसे लागतात. वॉटर शुड बी स्टोअर प्रॉपरली अँड यूज केअरफुली. पाणी व्यवस्थित साठवले पाहिजे आणि काळजीपूर्वक वापरले पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वॉटर इज व्हॅल्युएबल. पाणी हे मौल्यवान आहे. टेक गुड केअर ऑफ इट. त्याची चांगली काळजी घ्या. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.